हॅलो एव्हरीवन, माय नेम इज सूर्यवंशी वैष्णवी. आज आपण या प्रेझेंटेशनमध्ये लिनियर अल्जेब्रिक मॅट्रिक्समधील एक खूप इम्पॉर्टंट थेरम पाहणार आहोत. तो म्हणजेच कॅला-हॅमिल्टन थेरम. हा थेरम एक्झाममध्ये खूप फ्रिक्वेंटली विचारला जातो, म्हणून आज या टॉपिक लिनियर अल्जेब्रिक मॅट्रिक्सचा वापर इंजिनिअरिंग, फिजिक्स, कॅम्प्युटर सायन्स अशा अनेक फील्डमध्ये होतो. मॅट्रिक्सचा अभ्यास करताना कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन अँड आयगन व्हॅल्यू हे कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. कॅला-हॅमिल्टन थेरम हे सांगतो की मॅट्रिक्स आणि किती कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन यांचे एक डायरेक्शन रिफ्लेक्शन असतो. स्टेटमेंट. Every square matrix satisfy in the own characteristic equation. म्हणजे जर आपण एखाद्या स्क्वेअर मॅट्रिक्सचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काढत आहोत आणि त्या इक्वेशनमध्ये लॅम्डा ऐवजी मॅट्रिक्स ए सबस्टिट्यूट केली तर आपल्याला 0 मॅट्रिक्स मिळते. गिवन मॅट्रिक्स. आपल्याला खालील दिलेल्या मॅट्रिक्स हे मॅट्रिक्स 3x3 स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, म्हणून कॅला-हॅमिल्टन थेरम अप्लाय होतो. सर्वप्रथम आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काढतो. त्यासाठी आपण डिटर्मिनंट घेतो. लॅम्डा ए डिटर्मिनंट ए मायनस लॅम्डा आय इक्वल टू 0. ए म्हणजेच गिवन मॅट्रिक्स, आय म्हणजेच आयडेंटिफाय मॅट्रिक्स, लॅम्डा म्हणजेच आयगन व्हॅल्यू. सिम्प्लिफाय केल्यावर 3x3 मॅट्रिक्ससाठी कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये येतो. लॅम्डा क्यूब मायनस S1 लॅम्डा स्क्वेअर प्लस S2 लॅम्डा मायनस डिटर्मिनंट ए इक्वल टू 0. त्यानंतर S1 आणि S2 डिटर्मिनंट ए काढायचे. म्हणजेच मॅट्रिक्सच्या S1 काढायचं असेल तर म्हणजेच मॅट्रिक्सच्या डायगोनल एलिमेंटची बेरीज. डायगोनल एलिमेंट इज 1 + 3 - 4 = 0. S1ची व्हॅल्यू 0 येते. S2 म्हणजेच प्रिन्सिपल मायनर ऑफ डिटर्मिनंटची बेरीज. कॅल्क्युलेशन केल्यानंतर S2ची व्हॅल्यू -20 येते. डिटर्मिनंट ए काढायचं. डिटर्मिनंट ए कॅल्क्युलेशन केल्यावर -8 ही व्हॅल्यू येते. त्यानंतर S1, S2 आणि लॅम्डा ए या व्हॅल्यू इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून घ्यायच्या. लॅम्डा क्यूब -20 लॅम्डा प्लस 8 = 0. ही आपली कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. त्यानंतर लॅम्डा ऐवजी ए सबस्टिट्यूट करायचं कॅला-हॅमिल्टन थेरमनुसार. a³ - 20a + 8i = 0. त्यानंतर ए स्क्वेअर आणि a³ ची व्हॅल्यू काढून घ्यायची. आधी ए स्क्वेअरची, मग नंतर a³ = a² × a ची. मध्ये दिसल्याप्रमाणे कॅल्क्युलेशन केल्यावर a² आणि a³ ची व्हॅल्यू मिळते. LHS सिम्प्लिफाय
एल एच एस सिम्प्लिफाय. आता आपण एल एच एस घेऊया. ए स्क्वेअर मायनस 20a प्लस 8i. सर्व व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला फायनल रिझल्ट मिळतो. ही 0 मॅट्रिक्स आहे, म्हणून एल एच एस इक्वल टू 0 मिळतो. याचाच अर्थ दिलेल्या मॅट्रिक्सची स्वतःची